आहे ओमकार जाईलकर, खूप मोठा एंगेज प्लेयर. सूर्याचा हा चेंडू आणि लेग साइडला कटवलेला आहे. एक धाव, एकच धावामध्ये थांबवलेला आहे रुद्रनला. चांगली गोलंदाजी सूर्याच्या हाता. चार चेंडू आणि आतापर्यंत फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. रुद्रनला त्याची बॅट अजून खोलती आली नाही. आता आलेला आहे विक्रांत फलंदाजीसाठी. सूर्या टाकलेला चेंडू आत देखील डॉट चेंडू. चांगले गोलंदाजी, त्याला शाबासकी द्यावी तितकीच कमी. हा फायनलचा मुकाबला आहे आणि फायनलच्या सामन्यामध्ये त्याने चांगली गोलंदाजी केलेली आहे. फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. 5 बॉल आणि फक्त 2च धावा. विक्रांतला काही समजत नाही. बघूया मोठा फटका मारतोय काय विक्रांत. हा चेंडू ऑफसाईडला चटक. एक ओव्हर आणि फक्त 2च धावा खर्ची केलेत सूर्या याने. रुद्रनला बॅट खोलावी लागेल, हिटिंग करावी लागेल, कारण हा सामना फायनलचा आहे. आणि जे प्रेक्षक आहेत त्याने कृपया करून ग्राउंडच्या बाहेरून मॅच बघा, कारण की हा फायनलचा सामना आहे. जर कुणाला बॉल लागला तर तिकडे रन थांबू शकतात, म्हणून ही कलकलीची विनंती आहे. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय चार्ली याला. चार्ली बघूया काय करताय आपल्या संघासाठी. बघूया काय करताय आपल्या संघासाठी चार्ली. समोर आहेत रुद्रन, मोठा खेळाडू. टाकलेला चेंडू, चेंडूला दाखवलंय आसमान, आसमान दाखवलंय आणि मिळतील 4 धावा. मी बोललो होतो रुद्रनला बॅट खोलावी लागेल आणि त्यांनी बॅट खोललेली आहे. एका मोठा फटका आलेला आहे. 4 धावा. टोटल स्कोर 6 धावा. 1 बॉल आणि 6 धावा. दुसरा चेंडू आणि इकडे काय कॅच छुटी आणि मॅच छुटी. कॅच सोडलेली आहे मोठ्या फलंदाजाची, म्हणजेच रुद्रनची. तुम्ही जर पाहिलं तर एखाद्या फलंदाजी जर कॅच सुटली तर नंतर तो खेळाडू महागडा ठरू शकतो. आपण खूप ठिकाणी पाहिला असेल, असं झालंय. आता रुद्रन काय करतोय पाहूया. टाकलेला चेंडू, आसमानी टोला, आसमानी टोला डायरेक्ट बिल्डिंग वरती. 4 धावा. लागोपाठचे 2 4. 10 धावा. रुद्रन हावी होतोय. 4 धावा ठोकलेत त्याने.
रुद्रन मोठा खेळाडू, त्याची नावाची चर्चा राहीलच, कारण की तसा तो फलंदाजी सुद्धा करतोय. टाकलेला चेंडू हा देखील आसमानी टोला, पतंजली बाबा चौकार. चांगली फलंदाजी करतोय रुद्रन. लागोपाठचे 2 4 रुद्रनच्या बॅटिंग मधून आलेले आहेत. चांगली बॅटिंग करतो रुद्रन. पंच पंच अंपायर 4 धावा आहेत ना आताचे. ओके. टाकलेला चेंडू ऑफ साइडला टटवलेला आहे आणि वंडी. एकच धावामध्ये समावेश मानावा लागेल रुद्रनला. 5 धावा, 5 चेंडू 15 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 5 चेंडू आणि 15 धावा. लास्ट बॉल. लेग साइडला ठोकलेला चेंडू जाताय 4 धावेसाठी 4. रुद्रनच्या बॅट मधून या ओव्हर मध्ये 4 चौके ठोकलेत रुद्रनने. इकडे एंट्री झालेली आहे. आपले आमदार साहेब इकडे आलेले आहेत. 3 वेळा हे आमदार झालेले आहेत. त्यांची इकडे एंट्री झालेली आहे. कॅप्टन आर तमिल सेल्वन साहेब 3 वेळा आमदार झालेले आहेत. त्यांनी सुद्धा हॅट्रिक मारलेली आहे आमदारकी मध्ये. त्यांचे देखील मनापासून आभार इकडे आलेल्याबद्दल. आमदार साहेब इकडे आलेले आहेत वेळात वेळ काढून. त्यांचे देखील मनापासून आभार. कॅप्टन आर तमिल सेल्वन साहेब 3 वेळा आमदार झालेले आहेत. आता 4थ्यांदा सुद्धा येणार आहेत ते आपल्या या ठिकाणी निवडून. अशी साथ असू द्या आम्हाला इकडे. दरवर्षी तुमची साथ असते, पुढच्या वर्षी देखील असावी. इकडे ग्रँड एंट्री. कॅप्टन आर तमिल सेल्वन साहेब 3 वेळा आमदार झालेले आहेत. 4थ्यांदा सुद्धा येणार आहेत 100% गॅरंटी. वंडी कार्तिक अर्थातच केडी. थांबू का थांबव.
साहेब इकडून जात आहेत. तुमची साथ आम्हाला अशीच असू द्या. पुढील वाटचाली देखील साठी आम्हाला अशीच साथ असू द्या. पर्व चौथ्यासाठी मंगल ब्राउंडी मारलेली आहे. केडी खूप मोठा रनअप. अर्थातच कार्तिक. बघूया काय होतंय आता. चांगली गोलंदाजी. डॉट चेंडू. 27 धावा. 5 बॉल 27 धावा. लास्ट बॉल बाकी. 27-27. रुद्रन अजून मैदानावरती आहे. रुद्रन आहे तोपर्यंत मॅच आहे. नाईस बॉल. चांगली गोलंदाजी करतोय केडी. आउट गेला. 3 ओवर 27 धावा. 3 ओवर में 27 रन हुए हैं. अरुणला आमंत्रित केलाय गोलंदाजीवर. अरुण 333 जर्सी नंबर 333 अरुण. विक्रांत आणि रुद्रांत अजूनही ओपनर फलंदाज दोन्हीही टिकलेले आहेत. मी बोललो होतो मगाशी कॅच सोडली मॅच सोडली. 27 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 3 ओव्हर विदाउट लॉस. अरुणचा पहिला चेंडू. गतीमध्ये परिवर्तन. अरुणचा पहिला चेंडू. मोठा फटका खेळलाय विक्रांत याने आणि पाठवलाय. हम्पर डिसिजन. व्हॉट इज दिस. अंपायर लवकरात लवकर काय डिसिजन असेल ते सांगा. अंपायर डिसिजन काय डिसिजन सांगा लवकर. 4. विक्रांतने मोठा फटका मारून चौकर. आतापर्यंत 31 धावा. मोठा फटका आणि संपवलाय विक्रांतचा खेळ. अरुण याने मोठा धक्का लागतोय.
मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये विक्रांतचा खेळ संपवलाय अरुण याने. अरुण चांगली गोलंदाजी करतोय. अजून मैदानावरती रुद्रन उभा आहे. बघूया काय होतोय या सामन्यामध्ये. अरुणचा बॉल आणि इकडे कुणाला परतावा लागेल. रुद्रांना तंबूच्या दिशेने परतावा लागेल. विकेटचा पतंग. अरुणनी मोठा खेळाडू बाद केलाय. रुद्रांत पूर्ण मॅच मध्ये आणि पूर्ण झालेल्या सकाळ पासून झालेल्या मॅच मध्ये पहिल्यांदा आउट झालाय. रुद्रान हा पहिल्यांदा आउट झालाय. याचा विकेट अरुण यांनी घेतला. न्यू बॅट्समन जितूभाई हे फलंदाजीसाठी आलेले आहेत. बघूया काय होतोय. टाकलेला चेंडू एक कॅच छुटा मॅच छुटा. आतापर्यंत आपण बघत लाव 32 धावा झाले आतापर्यंत. मागाशी रुद्रांची कॅच सोडली होती. त्याने इकडे खूप रन ठोकून रुद्रांची कॅच सोडल्यानंतर त्याने 22 रन मारून गेला होता. आता देखील कॅच सोडले. बघूया काय होतोय. पाच चेंडू आतापर्यंत. हा टाकलेला चेंडू हलक्या हाताने ऑफ साइडला वंडी. एकच धाव. 4 ओव्हर 32 धावा 34. चार ओव्हर 34 धावा स्कोर बोर्ड वरती लागलेले आहेत. पहिला बॉल (34)
वैयक्तिक 5वी गोलंदाजी मार्कवरती चार्ली आणि त्याच्या समोर मनी. मनी आणि जितू. स्ट्राइक वरती आहे मनी, नॉन स्ट्राइक वरती आहे जितू आणि गोलंदाज आहे चार्ली. चार्ली टाकलेला चेंडू ऑफ साइडला भिरकावलेला आहे आणि एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात दोन्ही धावा कंप्लीट. तिसऱ्या धावाच्या प्रयत्नात तिन्ही धावा कंप्लीट. 3 धावा. 37 आतापर्यंत स्कोर आहे. चार्ली कमबॅक करतोय काय बघूया. मारलेला चेंडू ऑफच्या दिशेने. 1D बॉलला पाठवलाय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. एकच धाव. चार्लीचा बॉल. टाकलेला चेंडू आणि इकडे एसटी रक्षक म्हणजे केडीच्या हातामध्ये बॉलने समावेश घेतला. खतम केलेला आहे मनीचा खेळ. जितूचा खेळ पाठवताय तंबूच्या दिशेने. आता आलेला आहे निशांत म्हणजे नानू करतोय काय आपला काम. नानू बॅटिंग साठी आलेला आहे. बघूया हिटिंग करतोय का. आणि इथे गुडगा टेकून मारण्याच्या नांदामध्ये डॉट चेंडू. आता फक्त 2 चेंडू शिल्लक बाकी. रन झालेले आहेत ते 38. लॉस ऑफ 3 विकेट्स. नानूसाठी बक्षीस. 2 4 मारले तर 200 रुपये. बघूया इकडे ऑफ साइडला कॉमेंट्री बॉक्स मध्ये मारलेला चेंडू. एकच धाव. चेंडू जातोय YouTube लाईव्हच्या हातामध्ये. म्हणजे MJ उदय राणे आणि रुपेश रसाल. नानूचा बक्षीस लागत होती पण नानूचा खेळ खतम झालेला आहे. नानूसाठी आतापर्यंत 40 विन 40. एकोणचाळीस धावा झालेत. 40 टू विन
5 ओव्हर आणि जिंकण्यासाठी 40 धावेची गरज. फलंदाजीसाठी येत आहेत उमेश आणि त्याच्या सोबतीला ओमकार जाईलकर. त्याचा ऍक्सिडेंट होऊन सुद्धा तो मॅच साठी आलेला आहे. त्याच्या तोंडाचं ऑपरेशन झालेला तरी तो खेळायला आलेला आहे. एंगेज प्लेयर ओमकार जाईलकर ऍक्सिडेंट होऊन सुद्धा खेळायला आलेला आहे. ओमकार जाईलकर एंगेज प्लेयर. उमेश आणि ओमकार सॉरी उमेश आणि सूर्या आलेले आहेत ओपनिंग आणि लॉंग स्ट्राइक. सूर्याचं देखील नाव राहील या हंगामामध्ये. त्याने देखील चांगली फलंदाजी केली. उमे आणि सूर्या फलंदाजीवरती आलेले आहेत. गोलंदाजीवरती लवकरच लवकर यावे. टाइम खूप कमी आहे. वाला देखील नामांकन खेळाडू आहे. SD तो देखील फिल्डिंग लावतोय.
गोलूला देखील पेशर आहे, तो देखील पेशर मध्ये खेळतोय. जितू ऑफ साइडला हलक्या हाताने चटकवलेला चेंडू. एकच धाव, एक चेंडू, एक धाव उम्याच्या माध्यमातून. सूर्या काय करतोय पाहूया. जितूची गोलंदाजी बघितली तर टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला सुद्धा कळत नाही. बालाच्या हातामधून चांगली फिल्डिंग, बालाने चांगली थ्रो केला. एसटी रक्षकाच्या हातामध्ये. उम्याला टाकलेला चेंडू ऑफ साइडला गेला चेंडू. 2 धाव कंप्लीट सुखरूपपणे. चार चेंडू आणि 4 धावा. आतापर्यंत 4 चेंडू आणि 4 धावा. जितूचा हा बॉल आणि उमेशने बॉलला सन्मान द्यायच्या प्रयत्नामध्ये डॉट चेंडू. हा देखील आणि डॉट चेंडू. चोवीस बॉल 36 धावाची गरज अजूनपर्यंत. आता आलेला आहे, त्याच्या बॅटिंग मध्ये सगळ्यांनाच खुश केलाय. आता बॉलिंग मध्ये बघूया काय करतोय गोलू. समोर देखील आहे त्याच ताकदीचा खेळाडू सूर्या. बघूया काय होतोय. गोलू बघूया काय करतोय. आपल्या संघासाठी समोर असेल तो सूर्या. टाकला चांगलाच शॉट, लेन वरती बॉल टाकलेला होता. हा देखील चांगला चेंडू स्लोवर केला होता. सूर्याला काही समजलेला नाही. डॉट चेंडू. 22 बॉल 36 धावेची गरज. हा टाकलेला चेंडू निर्धाव. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय गोलू. गोलूची चर्चा कराल तितकी कमीच.
हा देखील निर्धाव आणि विकेट सूर्याच्या माध्यमातून मोठा फलंदाज बाद होतोय. मागाच्या मॅच मध्ये त्याला मॅन ऑफ द मॅच मिळाली होती. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अमन. बघूया अमननी आपल्याला सगळ्यांना त्याचा खेळ दाखवलाच होता, आता देखील तो दाखवेल. 20 बॉल 36 धावेची गरज. नॉन स्ट्राइक एंड वरती अमन. ऑफ साइडला टटवलेला चेंडू. एक धाव. एकच धावेवरती समावेश मानावा लागेल उमेशला. पाच चेंडू. लास्ट वन बॉल. हा मोठा फटका मारलाय आणि कॅच सोडलेली आहे. लागला म्हणजे काय केलं इथं दिसत सात धावा 7 रन 2 ओव्हर 7 धावा जिंकण्यासाठी पाहिजे फक्त आणि फक्त. हे किती पाहिजे जिंकण्यासाठी? 33 जिंकण्यासाठी 18 बॉल 33 धावा. आता आलेला आहे वंडर बॉय नानू. आपल्या संघाला किती धावा रोखू शकतो नानू? नानू कडे फक्त वेग आहे, तो वेगावर स्वार होतो नानू. अर्थातच निशांतला बक्षीस लागू. कोणाकडून विकेट. नानूसाठी बक्षीस आहे. जर विकेट घेतले, 1 विकेट मागे 200 रुपये, 2 विकेट मागे 200 रुपये उदय राणेकडून बक्षीस लागू आहे नानूला. कृपया करून बक्षीस समालोचक कक्षामध्ये आणून द्या. नानूकडे वेग आहे, वेग आणि वेग. नानू 17 चेंडू आणि 32 धावेची गरज. 17 चेंडू 32 धावेची गरज. मॅन ऑफ द मॅच घेतली होती मागच्या मॅच मध्ये. आता काय करतोय अमन? समोर आहे नानू. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. वाईड बॉल पडल्यानंतर अंपायर देतील तो डिसिजन
राहील, कारण की त्यानेच आतापर्यंत डिसिजन दिला आहे. अमन मोठा फटका मारू शकतो, मारतोय काय पाहूया. मोठा फटका समोरच्या दिशेने मारेला चेंडू. एक धाव, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये दोन्ही धावा यशस्वी पार पाडल्यात अमनने. आणि 11 धावा, 3 ओव्हर 11 धावा अजूनपर्यंत. 3 चेंडू अजून बाकी. हा मारलेला चेंडू लेग साइडला, चांगली फिल्डिंग, फिल्डिंग आणि विकेटचा पतंग. मदन काय क्षेत्ररक्षक करतोय, त्याने देखील मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी केली होती. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, त्याची देखील नावाची चर्चा आहे, केडी कार्तिक. हा टाकलेला चेंडू, अमनने मोठा फटका मारलाय आणि 1 धाव कंप्लीट. 2 धावा अमनच्या बॅट मधून, 2 धावा, 13 धावा. 4 बॉल 14 धावा. केडी कार्तिक. चौदा बॉल 27 धावेची गरज. नानू कडे फक्त वेग आहे, वेगावर स्वार होतोय नानू. निशांत, हा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय आणि 2 धावा. हेलिकॉप्टर शॉट मारला होता, परंतु 2च धावा मिळतील ह्या हेलिकॉप्टरवर. 13 बॉल 25 धावेची गरज. ह्या बॉलवर जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये जान येईल. नानू, लास्ट बॉल, बघूया काय करतोय. अमन देखील आपल्या संघासाठी लढतोय, बघूया काय होतोय या सामन्यामध्ये. डॉट चेंडू, 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 25 धावेची गरज. 12 चेंडू आणि 25 धावेची गरज. बारा चेंडू आणि 25 धावेची गरज. आणि गोलंदाजी साठी आमंत्रित केलाय गोलू. गोलूची गोलंदाजी देखील चांगली आहे, त्याचा देखील नाव राहील या हंगामामध्ये. केडीचा हा डॉट चेंडू, 11 बॉल 25 धावेची गरज. गोलू देखील चांगली गोलंदाजी करतोय. कार्तिकला देखील मोठे फटके मारावे लागतील. वाईट चेंडू, दिशा भरकटलेली आहे गोलूची. कार्तिक केडीला मोठे फटके मारावे लागतील. गोलू
वैयक्तिक 5वी गोलंदाजी करतोय. हा देखील मारलेला फटका. 1 धाव केडी कार्तिकच्या माध्यमातून. आता आलेला आहे अमन. 10 चेंडू 23 धावेची गरज. इथे एक मोठा फटका येऊ शकतो का मॅच मध्ये याल. हा मारलेला चेंडू मिस फिल्डिंग. नानूच्या माध्यमातून मिस फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट. नानूला काही बॉल दिसला नाही. अच्छा सॉरी विघ्नेशला काही बॉल दिसला नाही. त्याच्या माध्यमातून मिस फिल्डिंग झालेली आहे. हा देखील सुरेख चेंडू. अमनला काही समजलेला नाही. जर विघ्नेशने तिकडे जर बॉल रोखला असता तर 1 धाव थांबली असती. तो देखील बाईक रायडर आहे. टाकलेला चेंडू मोठा फटका आणि मिस कॅच. 2 धावा कंप्लीट अमनच्या माध्यमातून. 7 चेंडू 19 धावेची गरज. इकडे अमनला हिरो बनायचा चान्स आहे. 7 चेंडू आणि 19 धावेची गरज. टाकलेला चेंडू आणि लेग साइडला मारला चेंडू. 2 धावा. 2 धावा कंप्लीट. आतापर्यंत 4 ओव्हर 23 धावा. 7 चेंडू आणि 17 धावेची गरज. 7 चेंडू आणि 17 धावा. 23 रन. 23 एक जन इधर आओ. एक जन तेवीस धावा जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 17 धावेची गरज. फक्त 3 मोठे फटके मॅच विजयी होऊ शकते. अजून मदनला आणलाय. विश्वास दाखवलाय मदन वरती. आणि इकडे कार्तिक अजूनही मैदानावरती आहे. अमन सुद्धा आहे सोबतीला त्याच्या. आता समोरच्या दिशेने फटकेबाजी करावी लागेल. कार्तिक केडीला मोठे फटके मारावे लागतील. पत्रे तोड बॅटिंग करावी लागेल कार्तिक केडीला. कारण की समोरच्या दिशेने पत्रेवरती 6 आहे. म्हणजे पत्रे तोड बॅटिंग करावी लागेल कार्तिक केडीला. मदनचा हा चेंडू आणि डॉट चेंडू. 5 चेंडू आणि
17 धावेची गरज. मदनवर विश्वास दाखवलाय कर्णधाराने. आणि इथं यॉर्कर. मदन आपला कामगिरी पार पाडतोय. कार्तिक केडीला तंबूच्या दिशेने परतावा लागेल. त्याच्या नावाची छाप आहे. तोच आलाय मैदानाच्या आतमध्ये. ऍक्सिडेंट होऊन सुद्धा मैदानावरती ओमकार जाईलकर. बघूया काय करतोय. आ गया है शेर मैदान में वापिस. वही अंदाज वही धमखम घेऊन येतोय मैदानावरती ओमकार जाईलकर. ओमकार हॅलो, मस्त बॅटिंग कर ब्रो. एक सिक्स. हॅलो कडक. मोठा फटका. 4 रन. मी बोललो होतो ओमकारकर सुद्धा धमक आहे मोठे फटके मारण्याची. तोही मोठे फटके मारू शकतो. त्याच्या तोंडाचं ऑपरेशन झालं होतं ऍक्सिडेंट नंतर, परंतु तो ऍक्सिडेंट होऊन सुद्धा मैदानावरती आलेला आहे. यंगेस्ट बॅट्समन. त्याच्या नावाची चर्चा नेहमीच असते सायन कोलीवाडामध्ये. मंदन टाकलेला चेंडू आणि विकेटचा पतंग. मदन चांगली गोलंदाजी करतोय जिंकण्यासाठी. दोन चेंडू आणि 13 धावेची गरज. दोन्ही मोठे फटके खेळावे लागतील. मी बोललो होतो रुद्रांची मॅच सोडल्यानंतर रुद्रांनी वैयक्तिक 17 धावा ठोकल्यात. रुद्रांच्या बॅट मधून 17 धावा वैयक्तिक आल्यात कॅच सोडल्यानंतर. त्याच धावा इकडे 22 धावा. सॉरी, हा चेंडू 1 धाव. आता फायनलचा बॉल येतोय. लास्ट चेंडू. आपल्याला माहितीच आहे फायनल कोण जिंकलाय. जीवा स्मॅशर्स मॅच विजयाच्या दिशेने. लास्ट चेंडू आणि विजयी झालेला आहे जीवा स्मॅशर्स. आणि ब्लू स्टार 11 चा देखील हार्दिक अभिनंदन.
हेलो, जो भी कमेटी मेंबर्स है प्लीज स्टेज पे आ जाए। हाँ, फाइनल, हेलो हेलो, फाइनल मैच का, हेलो हेलो, फाइनल मैच का मैन ऑफ द मैच है मदन। मदन, हेलो, ये मैच का फाइनलिस्ट मैन ऑफ द मैच मदन। हेलो हेलो हेलो, हेलो, प्रतीक कांबळे कुठे असतील तर त्यांनी स्टेजवर, हेलो, प्रतीक कांबळे त्यांनी स्टेजवर उपस्थिती दाखवावी आहे। वंचित बहुजन आघाडी चे वॉर्ड अध्यक्ष प्रतीक कांबळे यांचं आगमन झालंय। त्यांच्याच हाताने आपण बक्षीस वितरण करू। फाइनल मैच का गाइस, सब लोग आ जाओ यार इधर, जल्दी जल्दी प्राइज डिस्ट्रीब्यूशन करना है, प्राइज डिस्ट्रीब्यूशन जल्दी जल्दी। हेलो, हेलो, बोलना भाऊ, दे ना मला, लिहून दे इथं, याच्यावर लिहून दे मला, फक्त लिहून दे ना मला फक्त। हां, सिरीज ना, हां, हेलो हेलो, फाइनल मैच का मैन ऑफ द मैच मदन। तो हाँ, हेलो